हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उपमा, जो की सगळ्यांचा नाश्ता असतो सकाळचा. तर उपमा बनवण्यासाठी आपण बघणार आहोत काय काय लागतं आणि कसा केला जातो उपमा. तर मी इथे सर्वात प्रथम रवा घेतलेला आहे. तुम्ही चाळणीने रवा व्यवस्थित असा चाळून घ्या, जेणेकरून त्यात काही खराब असेल तर ते निघून जाईल. त्यानंतर एक कढई ठेवून त्यामध्ये मी तेल टाकले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे. तुमच्याकडे तूप असेल अवेलेबल तुपातही करू शकता, पण शक्यतो उपमा हा तेलातच केला जातो. तर अशा पद्धतीने खरपूस असा रवा भाजून घ्यायचा आहे. त्याचा ब्राऊन असा कलर आला पाहिजे. जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत तुम्ही रवा भाजून घ्या. बघा आपला कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि हा रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि परत मी कढई गॅसवर ठेवत आहे आणि परत एकदा मी तेल टाकत आहे. इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर इथे मी फोडणी देण्यासाठी यूज करणार आहे जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि नंतर कांदा टाकून मी व्यवस्थित अशा पद्धतीने भाजून घेणार आहे तेलामध्ये. आणि काही जण काय करतात की उपमा मीन्स उपीट त्यामध्ये हळद पण टाकतात आणि काही नाही टाकत. तर मी इथे टाकलेली नाही आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर तुम्ही जेवढा रवा घेतला तेवढं पाणी घ्या. तर दुप्पट पाणी घेऊन कढईमध्ये टाका. पाण्याला उकळी फुटेपर्यंत उकळू द्या. तोपर्यंत ह्या पाण्यामध्ये आपण ह्या फोडणीमध्ये आपण मीठ टाकून घ्यायचे आहे. आणि आता मी तोपर्यंत कोथिंबीर टाकण्यासाठी कोथिंबीर चिरून घेत आहे. कोथिंबीर सगळ्याच भाज्यांना लागते, त्याशिवाय कोणतीही भाजी ॲट्रॅक्टिव्ह वाटत नाही. तर बारीक पद्धतीने कोथिंबीर कापून घ्यायची आहे. आणि आपलं तोपर्यंत इकडे उपम्याच्या फोडणीला उकळी बी फुटली आहे. तर अशा पद्धतीने उकळी फुटल्यानंतर आपण बारीक गॅस करून त्याच्यामध्ये रवा टाकायला चालू करणार आहोत, भाजलेला खरपूस रवा. तर हे बघा आपण खूप छान अशी उकळी फुटली आहे आणि आता आपण रवा टाकायला चालू करतो आहे याच्यामध्ये. तर तुम्ही ज्या वेळेस रवा टाकता त्यावेळेस लगेच तुम्ही हलवून घ्या, परतून घ्या. कारण जर लवकर परतला नाही तर त्याच्या गाठी होतात तयार. आणि बारीक गॅस करणे हे खूपच महत्त्वाचं आहे. मोठ्या गॅसवर सगळ्या गाठीच होऊन जातात तुमच्या उपम्याच्या. तर बारीक गॅस करून असं परतून घ्या व्यवस्थित. तर या रव्याने पाणी लगेच शोषून घेतले आहे आणि रवा फुलायला तयार झाला आहे. एक 5 ते 7 मिनटं तुम्ही गॅसवर परतून घ्या रवा. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर प्लेट पण झाकण ठेवू शकता. कारण एकदा झाकण ठेवलं की रवा खूप असा फुगतो, मऊ लुसलुशीत होतो. तर तुम्ही परतून झालं की त्यावर एक झाकणी ठेवा. बघा आपला रवा परतून झालेला आहे व्यवस्थित असा. आणि हे आपलं उपमा आणि उपीट दोन्हीही तयार झालेलं आहे. अगदी कमी वेळात ही रेसिपी करण्याजोगती आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी उपम्याची कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर हा तुमचा उपमा रेडी झालेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.